अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही परंपरा, श्रद्धा आणि धार्मिक महत्व सांगितले गेले आहे. त्याचपैकी एक म्हणजे महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत आणि कोणत्या दिवशी धुवू नयेत. अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच. एखाद्या विशिष्ट दिवशी केस धुतल्याने पतीची प्रगती होते का? घरात धनसंपत्ती येते का? माता लक्ष्मीची कृपा होते का? की या फक्त जुन्या परंपरा आहेत? आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व याची माहिती बघूया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मंडळी, हिंदू धर्मामध्ये विवाहित स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. तिचे सौभाग्य, तिचे कुंकू, तिचे मंगळसूत्र, बांगड्या आणि तिचे लांब सडक केस हे सौभाग्याचे प्रतीक मानले गेले आहे. म्हणूनच पूर्वीच्या काळात महिलांच्या केसाबाबत अनेक नियम होते. तर बघा, पूर्वी आपली जी काही आजी पणजी ज्या होत्या त्या आपल्याला केसांना कैची लावून देत नव्हत्या. जे जुने लोक म्हणजे जुन्या ताई वगैरे असतील, मावशी काकी, तर त्यांना माहित होतं की केस पहिले पूर्वीचे लोक केस कापून देत नव्हते. तुमचे केस किती का मोठे असे ना, किती का ते पातळ असे ना, पण केसांना कैची लावू नये असे बोलायचे. बघा, आता तसं नाही राहिलंय. आता मुली उलट छोटे केस असले की त्याला पसंती देतात. जग बदललंय. त्याच्यामुळे जसं म्हणजे परिवर्तन होतं तसं आपण चालायला पाहिजे, हे खरं आहे. पण पूर्वीच्या काळीच्या लोकांच्या थोड्याशा भावना वेगळ्या होत्या, त्यांच्या श्रद्धा वेगळ्या होत्या. चला तर मग आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. प्रत्येकाचं आपलं वैयक्तिक मत असतं. तर बघा, आता आपण केस कधी धुवावेत याबद्दल आठवड्यातील वारांनुसार माहिती बघूया. आता सोमवार हा भगवान शिवांचा दिवस मानला जातो. या दिवशी आता आमच्याकडे अशी प्रथा आहे की सोमवारी समजा एखाद्या बहिणीच्या पाठीवर जर भाव असेल तर केस धुवू नयेत, कारण त्याच्या जीवनामध्ये अडीअडचणी ह्या येतात, असा एक समज आहे. आमच्याकडे अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आम्ही तरी म्हणजे आई वगैरे आम्हाला आजीनी वगैरे सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही सोमवारच्या दिवशी केस धुत नाही. आता तुमच्याकडे जशी प्रथा आहे तसं तुम्ही करायचं आहे. आता भगवान शिवांचा सोमवार हा दिवस आहे. ज्यांना उपवास असतो त्यांनी या दिवशी केस धुवू नये. फक्त भगवान शिवांची आपण आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करावी आणि दिवसभर उपवास करावा. तर बघा, आता यानंतर मंगळवार हा हनुमानजींचाही दिवस आहे आणि आपल्या कुलदेवीचा दिवस असतो. मंगळवारी केस धुवू नयेत, कारण आपल्या कुलदेवीचा कोप होण्याची शक्यता असते. यामुळे या दिवशी जर केस धुतले तर आपल्या म्हणजे जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य म्हणजे अडचणी, पैशाबाबत अडचणी येऊ शकतात. तर यामुळं मंगळवारी केस धुणे टाळावे. आता बुधवार हा व्यापार, बुद्धी आणि प्रगतीचा दिवस मानला जातो. म्हणजे हा शुभ दिवस आहे केस धुण्यासाठी. या दिवशी स्वच्छता आणि सकारात्मक विचार, घरात आनंदाचे वातावरण निर्माण करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही बुधवारी केस धुवू शकता. आता ज्यांना मासिक धर्म असतो त्यांनी कोणत्याही दिवशी तुम्हाला जर केस धुवायचे ठरले तर मासिक धर्माच्या वेळेस थोडंसं म्हणजे केसांवर तुमच्याकडे थोडंसं गोमूत्र वगैरे असेल तर थोडंसं शिंपडायचंय आणि त्यानंतर तुम्ही केस धुवायचेत. आता गुरुवार हा आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे, माता लक्ष्मीचाही वार आहे आणि भगवान विष्णूंचाही वार आहे, दत्तगुरूंचाही वार आहे. त्यामुळे या दिवशी केस धुणे टाळावे, कारण या दिवशी केस धुतल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. आपलं जे गुरुबळ असतं ते कमी होऊ शकतं. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये. या दिवशी केस धुतल्याने आपल्या जीवनात आर्थिक संकट येऊ शकतं. त्यामुळे गुरुवारी केस धुणे टाळावे. आता शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. अनेक महिला शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करतात, केस धुतात व स्वच्छ वस्त्रे परिधान करतात. हा माता लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे आणि माता संतोषी माताचाही हा दिवस आहे. त्यामुळे ज्या महिलांना या दिवशी पूजा करायची आहे त्यांनी केस धुवायला हरकत नाही. शनिवार हा शनिदेवांचा दिवस असतो. या दिवशी केस धुवू नयेत, कारण या दिवशी शनिदेवाचा कोप होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला केस धुवायचे ठरले तर केसांवर थोडंसं कच्चं दूध शिंपडा आणि त्यानंतर केस धुवा. आता रविवार हा सूर्यदेवांचा दिवस आहे. या दिवशी म्हणजे केस धुण्यावर असा कोणताही प्रतिबंध नाही, कारण या दिवशी सगळ्याच महिलांना सुट्टी असते आणि हा एकच दिवस असतो आठवड्यातून की म्हणजे जो दिवस
आपण केस धुण्यासाठी निवडू शकतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी केस धुवू शकतात, काही अडचण नाही. आता सर्वात मोठा प्रश्न येतो, की कोणत्या अमुक दिवशी केस धुतल्याने नवरा खरंच धनवान होतो का? तर बघा, नवरा आणि बायको ही 2 चाकं आहेत. त्यामुळे जर नवरा सर्व्हिस करत असेल, बायको ही त्याचं घर सांभाळत असते आणि जसा जेवढा नवऱ्याचा म्हणजे या आपल्या प्रपंचामध्ये वाटा असतो, तेवढाच बायकोचाही वाटा असतो. त्यामुळे अ, म्हणजे नवरा कामावर जरी गेला, तरी बायको ही घर सांभाळत असते. त्यामुळे असं म्हणजे केस धुण्यावर याचं काही असं शास्त्र सांगत नाही. पण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या दिवशी केस धुवायला वर्ज्य आहे, त्या दिवशी केस खरंच धुवू नका. एकादशी ज्या दिवशी आपल्या मोठे-मोठे सण असतात बघा, अक्षय तृतीया असते, गुढीपाडवा असतो, दिवाळी असते, दसरा असतो, अमावास्या, पौर्णिमा या दिवशी केस धुवू नयेत. एकादशीला केस धुवू नयेत. तर बघा मंडळी, महिलांनी नेहमी केस स्वच्छ ठेवावेत, वेळेवर केस धुवावेत, ओले केस लगेच बांधू नये, पूजेच्या वेळी स्वच्छ वस्त्रे आणि स्वच्छ मन ठेवावे, घरातील मोठ्यांनी सांगितलेल्या परंपरांचा आदर करावा, पण कोणत्याही गोष्टीची अंधश्रद्धा ठेवू नये. आपल्या धर्म आपल्याला भीती शिकवत नाही, तर श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म करण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे जर काही कारणामुळे एखाद्या दिवशी केस धुवावे लागले, तर त्याबद्दल मनात भीती बाळगण्याची गरज नाही. देव आपल्या भावनेला महत्त्व देतो, दिवसाला नाही. तर बघा मंडळी, आपल्या संस्कृतीतील प्रत्येक परंपरा मागे काही ना काही संदेश दडलेला आहे. त्या परंपरा श्रद्धेने पाळा. त्याचबरोबर विवेकही ठेवा. स्वच्छता, सात्विक जीवन, आई-वडिलांचा आदर, देवावर श्रद्धा आणि प्रामाणिक मेहनत हेच खरे धन आहे. तर मंडळी, आज आपण महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत, कोणत्या दिवशी टाळण्याची परंपरा आहे, या दिवशी केस धुतल्याने नवरा खरंच धनवान होतो का, या समजुतीबद्दल माहिती बघितली. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.